गुड आफ्टरनून गाईज, मी निशांत कडू तुमचं माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. सो आज मी चालले नाटकाला. आमचं देवदगड नाटक आहे. सो खूप एक्सायटेड आहे. याच्या अगोदर केलेलं आहे, दुसऱ्यांदा करतो आहे. सो चला तिथे जाऊन दाखवतो. आमच्या दादाचं इकडं बघा, एक साईडला फोनवर बोलतोय, एक साईडला काय चालू आहे बघा. बोल मग काय बोलतो. आय लव्ह यू बोलते तो. आय लव्ह यू टू बोल. आय लव्ह यू. वहिनी ठीक आहे, चल नंतर करता. बघितलं मी आहे म्हणून गाईच फोन ठेवतो. वहिनी नाही, सॉरी भाऊजच. वेळ भेटला तर मला कॉल कर. ठीक आहे, बाय. काळजी घे. आय लव्ह यू. कधी पोरांना विचारले का रे? जम्मायला पोरींची काळजी घे ना, पोरांची लात मार के निकल. हे नको रे असं करू. पेट्रोल अजून पर नाही. किती सुलो गाईज यो पेट्रोल चोरी करतो, नंबर प्लेट पण नाही. हे बघा काय पुरावा आहे तुझ्याकडे का तुझीच गाडी आहे? दाखवता ना. हे बघा, या टिटवाल्या मंदिरच्या इथं चोरी करायला चालली आहे. खुले आम अपनी झलक सबसे अलग. चोर हैशटैग चोर. विनय दादा चोर है, गली गली में शोर है. विनय दादा चोर है. मोर आहे. अरे मोर नाही, मला मोर आवडतो, पोर पण आवडतं. तुला मोरा सकट पोर भेटेल. आणि इकडं बघा काय लोक डेंजर आहेत ना, कुठं बसतील ना, काय पण करतील. चला, दादांचा पेट्रोल चोरी करून झालेला आहे. चला सो गाईज, आम्ही आताच पोचलेलो आहोत. वैतागले आहोत. एवढा किलोमीटर गाडी चालून आले. ही गाडी ब्रँड कार बाबा. अक्षरशः खरं बोललं तर आमचं आंबले दोघांचं. खरं बोलू डेंजर काम झाले. पण ते काय बोलतात, आम्ही नाटक वेडी लोक माणसं आहेत ना, खूप वेळ लागलंय. आता चला दाखवतो आमची टीम, सगळे दाखवतो. चला या, लेट्स गो गाईज. सगळे कामं करतात मॅम आमच्या. आमचे लाडके गणेश सर भेटलेले आहेत. आता त्यांना विचारा कसं वाटते तुम्हाला. आता थोडं हार्टबीट वाढत चाललंय. बघू, जसं लग्नाची ती लग्न घटिका समीप येते, तसं नाटक जवळ आल्यानंतर आम्हाला होतं. येत आहेत. सो नक्की रोड आहे का? यो रोड अजून कसं वाटतंय तुम्हाला? फिलिंग कशी? आता थोडं गारगार वाटतंय एकदम. यो, आमचे लाडके रोशन सर आलेले आहे. हॅलो पब्लिक, काय बोलते पब्लिक? पब्लिक काहीच नाही बोलत नाही. पब्लिक फक्त बसते. 100% कट केला. आणि नाही, मी कधीच नाही कट करत. मी सगळ्यांना घेतो. एजंट रॉ. हे आमचे प्रदीप दादा आज पोलीसवाले काका आहेत. मी शेठ माणूस आहे मावले. आणि हे कीर्तनकार आहे. एवढा लागला तो कडे लावलाच पाहिजे. सो आता जातो काय काय. आता जेवायला चाललं खरं म्हणजे 7 वाजता पण जेवतो. मॅडमला पण आता आम्ही सो चला दाखवतो. पण काय अर्णव कपिल. आता पुढचं काय? जमणे का छमणे का? जमले तुला जमले. दमने ना रे, तुम्ही काय जमले करता? लग्न आहे का मला? याचा जमवून टाका. बघा कोण असेल तर लगेच करून टाकायचा.
आम्हाला काही कळतच नाही. अहो, आणि लहान मुलं देवाकडची फुलं, ही एवढी मोठी दार आहे रे ना हे लहान मुल. ते कसं कलाकार असल्यामुळे ते चिपकवली जाते. खोटी तरी आहे बघू ओरू का हं? ओरू नाही, ती रे सर्जरी केली. अच्छा अच्छा. बघा हे आमच्या लाडक्या मॅडम ब्लॉगर आहेत बघा. लपून काय होणार नाही. तो छोटू बेट हा छोटा कलाकार आहे आमच्यातला सगळ्यात जास्त. नमस्कार बाबा, नमस्कार. चला काहीच माझी मानायला पाहिजे मला ते सोडायचे ते सुकल चालू येत आहे. ऐकून घ्या आपण चौघांचा तास सोडलं बघ एवढा म्हणजे मला तू लास्टला चिपकवायचे ना आपण रात्रीचं एक 42 झालेलं आहे. एक 43 झालं असतं बरं आलं असता. एक मग बोलायला कोण नव्हता, कोण फक्त नव्हतं. नावाला आम्हाला दिलासा भेटव. आम्हाला गुलाबा दिलेत. गुलाब मस्त पुष्पगुच्छ गुलाबा फेकली. हा या दिले, सगळ्यांना दिले. हे दिलं हे. सगळ्यांना दिले. स्वतः सगळी थकलेली आहेत. आता आम्हाला अजून कल्याणला जायचे. अजून इथं आम्ही शापूरलाच येऊ म्हणजे आम्हाला वाजणार आहे 4. असेल ते चला, असेल. आज नाईट ड्युटी झालेली आहे आणि अभी बायकोला हम दोनों ना बहुत बड़ी ट्रैवलिंग करने वाली है. 2.5 घंटे की. 2.5 घंटा. चलो इधर कसारा घाट उतरेंगे और पसारा पसारा आगे जाएंगे. उधर से वाशिन, पलसोली, फिर टिटवाला में मित्रा के घर से दूसरी गाड़ी गई और ये इसके घर जाएंगे, मैं मेरे घर जाएंगे. मैं उधर से कल्याण भाजीपाला मार्केट जाएगा. मेरे बच्चे ये हमारी मैडम. मेरे बच्चे तुमने कहा हम है बच्चे दिल के सच्चे, मन के अच्छे. बिल्कुल नहीं. मी कधी काय वाईट केलंय तुमचा? प्रूफ दाखवा. प्रूफ बहुत तंग करते हैं ये बच्चे मुझे. मी नाही कधी पेपरांना पण कधी कॉप्या नाही आप केले. लोग कमेंट में बताओ ये लड़का तंग करता है कि नहीं. करता है नाही. है. मी बघा पेपरला आल्या तर कॉप्या करत नाही, मस्ती करत नाही, काहीच करत नाही. मग कसं काय तंग केलं सांगा मॅमला आमच्या. चला काहीच नंतर दाखवत आता. तो गाई माणसाचं आयुष्य असं गुंतलेला असतो, तो असं सॉल्व्ह करायचा. जर गुंतागुंता झालाच नाही तर उद्या निवांत बसू. आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. खूप रात्र झालेली आहे आणि हे दलिंदर गाडी चालवत आहे. मला जाम झोपाले. इथून आम्हाला 70 किलोमीटर आहे घर. डोक्याला ताप. रात्रीचे किती वाजले भाऊस? 2:30 वाजलं. आई शपथ 2:30 वाजलं म्हणजे 70 किलोमीटरची रनिंग बोललं म्हणजे आपल्याला 2 तास तर 100% जाणार. आणि आपली बाईक आहे. बाई आपण 4:30 ते 5 वाजेपर्यंत घरी पोहोचणार. मग झोपणार कधी? एक तर घरात दत्तपूजा आहे, सगळी 4ला उठतात नाही, इथे झोपायच्या टायमावर 5 म्हणजे माझा दिसत पण नाही वरतून एवढा अंधार आहे. म्हणजे माझा माग मोडणार आहे आता. चला गाईच आता आम्ही चाललो घरी. खूप घना अंधेरा है, मुझे कुछ नहीं दिखा रे गाईच. आपने कभी देखा नहीं होगा ये अंधेरा. चला दाखवतो. सामने सिर्फ अंधेरा ही अंधेरा, कुछ नहीं दिखाई दे रहा. हम आंधळे हो गए. पूरा जंगल एरिया है. इधर वाघोवा निकला ना तो हमारा वाघ ही निकलेगा. बड़ा नौकरी लगा है अभी. इधर वाघ बैठा तो हमारा साथ ये शब्द खराब है भाई. ये पर ये बहुत डर लग रहा है भाई. वाघ आया तो हम आगे पूरे जैसा इसको कहा जाएंगे. चला गाईच दाखवतो. तुम्ही बघू शकता
आम्ही वाशिंदमध्ये आहो. वाशिंदमध्ये कोणी माणूस दिसत नाही, सगळी लोक आम्हाला घाबरतात. पण आम्हाला ना एकच माणूस दिसला, तो पण काल्या तोंडात, तो पण आमचा कट्टर दुश्मन, ज्याने आमचे निशांचे ओंकारचे 26,000 काय हे बघा कुत्रे, हे बघ कुत्रे काका. हे बघा आता रे गाईज फायनली आम्ही पोचलेले पिटवाल्यामध्ये. 2 दुश्मन एक साथ, ते पण 4 वाजता. कसा काही शक्य आहे हे पॉसिबल आहे? स्वप्न आहे हे, स्वप्न एडिट केलेलं आहे सगळं. हा ना. गाडी एवढ्या हायवेला सुसाट चाललेल्या ना, आईला मजबूत. अक्षरशः डोळ्याचं पाणी येत होता. हेल्मेट पण नव्हता घातला, पण जाऊ दे आता, काय घरी पोचायचं आहे. झोप आले ना, काय सांगू नाही शकत. पण देवाशेटच्या आईला चला गाईच दाखवत आता घरी जाऊन. तो गाईच फायनली घरी पोचलेले. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता घरात शिरतोय. चला इथेच माझा एंड करतो ब्लॉग. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, लव यू.